नमस्कार, नीलम्स कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एंजल आणि मी इतके तयार होऊन कुठे जायला निघालोय। तर आज आमच्या डिवाइन ब्लिस सोसायटीमध्ये हळदी कुंकूचा प्रोग्राम आहे आणि त्या ठिकाणीच आम्ही जाणार आहोत। खूप छान दिसतंय दोघी। तर सगळ्या लेडीज आल्यानंतरच हळदी कुंकूचा प्रोग्राम स्टार्ट होणार आहे आणि मागच्या वर्षीच्या हळदी कुंकूच्या प्रोग्रामपेक्षा या वर्षाचा हळदी कुंकूचा प्रोग्राम जरा जास्तच हटके होणार आहे। लेडीजसाठी काही फन गेम्स सुद्धा आहेत आणि तुम्हाला जबरदस्त उखाणे सुद्धा ऐकायला मिळतील आणि हो, डान्स तर असेलच। त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। आज आपल्या डिवाइन ब्लिस परिवाराचं एक कौटुंबिक अनौपचारिक संमेलन इथे जमलंय आणि गतवर्षीच्या सगळ्या सुखद स्मृतींना एकत्रित घेऊन त्या सगळ्या क्षणांची शिदोरी बरोबर त्या सगळ्या क्षणांची शिदोरी बरोबर घेऊन आज आपण नवीन वर्षात प्रवेश केलाय। तर गतवर्षीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या एका कवितेने मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते। वर्ष निसटता पुढे वाहते गोष्ट जुनी अन वारा अवखळ। वर्ष निसटता पुढे वाहते गोष्ट जुनी अन वारा अवखळ। कधी कोठुनी वाट शोधते सोर पावली जुनी चमरगळ। वर्ष निसटता पुढे वाहते गोष्ट जुनी अन वारा अवखळ। कधी कोठुनी वाट शोधते सोर पावली जुनी चमरगळ। नव्या क्षणांना रंग लावते जुन्या क्षणांची सुंदर हिरवळ। नव्या क्षणांना रंग लावते जुन्या क्षणांची सुंदर हिरवळ। दिशा नवीशी जरा वेचते आठवणींचा मोहक दरवळ। दिशा नवीशी जरा वेचते आठवणींचा मोहक दरवळ। हा असा आठवणींचा मोहक दरवळ सोबत घेऊन आज आपण नव्या वर्षात प्रवेश केला आहे आणि नव्या वर्षात प्रवेश केल्यानंतर इंग्रजी नववर्ष सुरू झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना चाहूल लागते ती म्हणजे संक्रांत सणाची। आपल्या आकांक्षांचे पतंग आकाशात उंच उंच भरारी घ्यायला लागतात आणि तेव्हा वाटू लागतं भिन्न भिन्न रंगांचा उंच उंच स्वप्नांचा। भिन्न भिन्न रंगांचा उंच उंच स्वप्नांचा क्षण आला सण आला गोड गोड शब्दांचा। भिन्न भिन्न रंगांचा उंच उंच स्वप्नांचा क्षण आला सण आला गोड गोड शब्दांचा। तिळगुळ स्नेहाचा दरवळू दे जगण्याचा उत्सव हा प्रेमाचा। दरवळू दे जगण्याचा उत्सव हा तेजाचा। सूर्य त्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो आणि तेव्हापासून खरं तर उत्तरायणाला सुरुवात होते। क्षणाक्षणानं कणाकणानं तेज वाढत जातं। तसंच आपली आपापसातली आपुलकी सलोखा आणि प्रेम सुद्धा वाढत जावं म्हणून आपण हा संक्रांत सण साजरा करतो। त्यानिमित्ताने आज आपण डिवाइन ब्लिस परिवाराचा हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा करणार आहोत। तर कुठल्याही हळदी कुंकाच्या कार्यक्रमातला अगदी अविभाज्य भाग म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, पण मी त्याची सुरुवात करताना काहीतरी सांगू इच्छिते की असं म्हणतात की नात्यांच्या वेगवेगळ्या शेड्स असतात। कुणीतरी म्हणतं की नात्याला काही नावं नसावे। एखादा कवी म्हणून जातो नात्याचं नाव आपुल्या देऊ नकोस काही साऱ्याचं चांदण्याची जगतात। कवी कुसुमाग्रज म्हणतात की नात्याचं नाव आपुल्या देऊ नकोस काही साऱ्याचं चांदण्याची जगताचं जाण नाही। तर मंदार चौळकर म्हणतात नात्याला काही नावं नसावे तुही रे माझा मितवा। नात्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा। तर त्यांच्या शब्दांना कॉन्ट्राडिक्ट करत ते कधीतरी म्हणतात नात्याचं नाव द्यावे जसे हवे तसे हे प्रेम की मनाचे बिलोरा अरसे। तर ही नात्यांची केमिस्ट्री आपण वेगवेगळ्या प्रकारे उलगडू शकतो। तर आता कोण आपल्या नात्याला काय नाव देत आहे आणि नाव घेण्याचा हा कार्यक्रम, आता आपण त्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे वळूया। कार्यक्रमातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे नाव घेणं आणि हे कोणालाही न सुटणारे उखाणे आज कोण कशा पद्धतीनं सोडवत आहे हे बघायला आणि ऐकायला मी उत्सुक आहे। तर मी आता आमंत्रित करते पहिल्या ओळीतल्या दोघींना, स्नेहल गरुड
करते. त्यासोबतच एकमेकींना हळदी कुंकू देऊन सौभाग्याचं वाण देऊन नाव घेऊन आज आपण या कार्यक्रमाचा प्रारंभ करतोय. And the stage is all yours. माझं नाव स्नेहल गरुड. उखाणा घेते. कान भरण्यात बायका असतात हौशी, कान भरण्यात बायका असतात हौशी. राकेश रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासरांनी माहेर, युवराजरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. श्रीकृष्ण रास खेळे गोपिकांच्या मेळी, दिनेश रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. लावत होते कुंकू, त्यात पडला मोती, नामदेवराव माझे पती, सांगा भाग्य मानू किती. हळदी कुंकूच्या दिवशी सगळ्या महिला आल्या नटून, हळदी कुंकूच्या दिवशी सगळ्या महिला आल्या नटून, पण अमित रावांनी आणलेली साडीच दिसते सगळ्यात उठून. आणखी एक घेते. बघता बघता हळदी कुंकूचा दिवस आला, बघता बघता हळदी कुंकूचा दिवस आला. अमित रावांचे नाव घेते मैं झुकेगा नहीं साला. म्हणजे ते शोभा, ब्रह्मदेव पडलाच्या पाठीमागं परमेश्वर उभा. सगळेजण हसायचं का जरा? मी सगळ्यांना हसवते. हा, लक्ष द्या. गावाच्या वेशीवर सुंदरशी कमान, गावाच्या वेशीवर सुंदरशी कमान, आमच्या यांचे संध्याकाळी 8 नंतर तरंगत असते विमान. नक्षत्रात नक्षत्र फाल्गुनी उत्तरा, नक्षत्रात नक्षत्र फाल्गुनी उत्तरा, आमच्या यांचा नेहमीच असतो नागासारखा फुटकारा. भातात भात मसाले भात, भातात भात मसाले भात, आमचे हे भांडले की असं वाटतं घालू का त्यांच्या कमरेत. मान माझी मोडली काम करून करून, अहो मान माझी मोडली काम करून करून, आमच्या यांचं नाव घेते चांगले 4 गडी राखून. चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे, चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे, तुला मात्र मेल्या भरवते कारल्याचाच घास फुबाडकर इकडे. आता चांगला उखाणा. कणकण माती उभारल्या भिंती, चितारले खांब, कणकण माती उभारल्या भिंती, चितारले खांब, दशरथाच्या घरी जन्मले राम, राम गेले 15 रुपये आले 15, राम गेले 15 रुपये आले 15, 15ची आणली साडी, मोडली तिची घडी. कमरेला किल्ल्या कपाटाच्या, शेजारी होता हंडा, हंड्यावर परात, परातीत भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रुपयासारखा आमचा जोडा. ऐकलं का? रुपयासारखा आमचा जोडा. पवनेला पडला पुराचा वेळा, पडला पुराचा वेळा. पवना नदीच्या नानापरी हवालदार म्हणतो नाव घे की ग पोरी. नाव काय फुकाचं असतं, हळदी कुंकवाचं असतं. नाव काय फुकाचं, हळदी कुंकवाचं. महावीरजी बसले पूजेला, बसायला दिला पाठ. ऐकलं का माझ्या नवऱ्याचं नाव? महावीरजी बसले पूजेला, बसायला दिला पाठ, आणि पूजनासाठी मी लावते समया 360. आधीचा रंग असतो पिवळा, कुंकाचा रंग असतो लाल, मंदाररावांच्या आयुष्यात मी आहे खुशाल. नमस्कार, माझं नाव मथुरा जाधव. महादेवाच्या पिंडीवर केळा तांदळाच्या राशी, नामदेव पाटलांचं नाव घेते तीळ संक्रांतीच्या दिवशी. पती असावे हौशी, रघुनाथ पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. कमळ फुलांचा हार महालक्ष्मीच्या गळ्यात, कमळ फुलांचा हार महालक्ष्मीच्या गळ्यात, सुनील रावांचे नाव घेते सुहासिनीच्या मेळ्यात. कुंकू घेतिले बाळी रेखिले, कळी उमलली खुत्कन हसली वायू लहराच्या स्पर्शाने, कुंकू घेतले बाळी रेखले संजयरावांच्या नावाने. आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या बायका हौशी, मयूररावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जमल्या सगळ्या बायका, सचिनरावांचं नाव घेते सर्वांनी ऐका.
महादेवाच्या मंदिरात समय लावले 360. साईप्रसाद रावांच्या जीवनावर करते मी माझ्या सौभाग्याचा थाट. समोराच्या पलीकड बर्फांच्या राशी. अशोक पाटलांचं नाव घेते हळदी कुंका दिवशी. मंदिरात वाहते फुले आणि पान. शुभमरावांचं नाव घेते ठेवून सगळ्यांचा मान. चाफा बोले ना चाफा चाले ना. चाफा काही केल्या फुले ना. पवनरावांना काही माझ्याशी नाही करत. हॅलो, माझे नाव अंजू येवले. आईचं नाव घेते. पत्रावळीवर पत्राळी, पत्राळीवर भात. भातावर तूप, तुपासारखा रूप, रूपासारखा जोडा, जोड्यासारखा वाडा. वाड्यामध्ये तुळस, तुळशीला घालते पाणी. आजवर होते आई वडिलांची टाणी. आता आहे संदीपरावांची राणी. हॅलो, माझं नाव राधिका तिटे. नाव घेते. भारत प्रजासत्ताक झाला 26 जानेवारीच्या दिवशी. अक्षरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. गणेशरावांचं नाव घेते. आज आहे हळदी कुंकवाचा दिवस. हॅलो, माझं नाव पद्मा वाने. नाव घेते. गुलाबाचं फूल देटाला हिरवं. सुरेश पंतांचं नाव घेते. मला नाही गर्व. माझे नाव कावेरी ओमकार बिडवे. माता पार्वती सारखी व्हावी महादेवाची आराधना. माता पार्वती सारखी व्हावी महादेवाची आराधना. माझ्या ओमकाररावांना उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना. माझा परिचय नवीन. माझं नाव पल्लवी अशोक बिडवे. आषाढी एकादशीला पंढरीची वारी. आषाढी एकादशीला पंढरीची वारी. अशोकरावांचं नाव घेते. सौभाग्याचे काळेमणी घातले गळा. सौभाग्याचे काळेमणी घातले गळा. जन्मजयांचं नाव घेते. कपाळी लावते चंद्रकोर टिळा. हिंदीतलं सांगते का मग इंग्लिश मधलं सांगते. कोण आलं मला का? नाही तुम्हाला. माझं नाव कल्पना गरुड. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून. राजेंद्ररावांचे नाव घेते. तुमचा मान राखून. 4 + 5 = 9. Mayur is forever for mine. आज इतकं छान वाटतं. एकतर सगळ्या भरजरी पैठण्या नेसून आलेल्या आहेत. मला शांताबाई शेळकेंच्या पैठणी कवितेची अचानक आठवण आली. आणि सगळं अंगणी माझ्या घराच्या मोर नाचू लागले असा एक फील आज आला. आणि आज परंपरेचे, संस्कारांचे आणि एका नव्या वेगळ्या वाईबचे सुद्धा वेगवेगळे रंग उलगडून दाखवले. आता बोलता बोलता मला असं म्हणाली नीलमताई की तू सुद्धा नाव घे. तर मी एक नाव घेण्याचा प्रयत्न करते. मी माझं जे प्रोफेशन आहे, मी गीतकार म्हणून काम करते, तर मी माझं प्रोफेशन जरा डिफाईन करणारं एक नाव घेते. रोजच सुरांच्या रंगात ऍड करते मी शब्दांचा फ्लेवर. रोजच सुरांच्या रंगात ऍड करते मी शब्दांचा फ्लेवर. उखाणा घे म्हटलं तरी आय डोंट केअर. उखाणा घे म्हटलं तरी आय डोंट केअर. बिकॉज आय एम स्टिल सर्चिंग हु इज द लकी अँड रेअर. वा वा वा, छान छान. आता यानंतर नाट्यछटा हा जो एक गाजलेला अभिवाचनाचा प्रकार म्हणूया किंवा एक सुंदर सादरीकरण आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर आपल्या डिवाइन ब्लिस सोसायटीच्या स्टार अभिनेत्री किंवा अभिवाचक मजलेकर काकू सादर करणार आहेत 2 सुंदर नाट्यछटा. जोरदार टाळ्यांच्या गजरात मजलेकर काकूंचं स्वागत करू. मी मोठ्याने बोलते. हा, आपण जरा लवकर घेतलं तर अंधारात दिसणार नाही म्हणून. आम्ही पकडतो. नको मग ते येतं त्याच्यात. नाट्यछटेचं नाव आहे वेगळं व्हायचंय मला. नाट्यछटेचं नाव आहे वेगळं व्हायचंय मला.
लुसलुसीत पुरणपोळी त्यावर साजूक तूप. अहो लुसलुसीत पुरणपोळी त्यावर साजूक तूप वेगळं राहण्यात आहेच भारी सुख. रांधा वाडा उष्टी काढा यातच गेली वर्षानुवर्ष. सांगा बरं या जगण्याला आहे काही अर्थ. माणसाला जेवढा गोताळा तेवढा सगळ्या घरात. सगळेच जगतायत एका सुरात. शेजारी मित्र मैत्रिणी येणारे नि जाणारे घरात सगळ्यांचे स्वागत होणारे. असं आमचं घर खटल्याचं असं आमचं घर खटल्याचं. जो तो म्हणतो तुमचं घर आहे गोकुळ. मला मात्र आता लागले खूळ. मला मात्र आता लागले खूळ. लुसलुसीत पुरणपोळी त्यावर साजूक तूप वेगळं राहण्यात आहेच भारी सूट. बाबांचा राग आईंचं सोहळं. बाबांचा राग आईंचं सोहळं. मोठ्या दिराचं खवट बोलणं. माझं मात्र मुक्यानं सोसणं. छोट्या नंदेचे येता जाता हुकूम. छोट्या नंदेचे येता जाता हुकूम. घरात कोर्टांचा धुमाकूळ. धाकटा दीर घेतो पैसे उकळून. धाकटा दीर घेतो पैसे उकळून. आता मात्र मला व्हायचं आहे वेगळं. हॉटेलमध्ये जायचंय भरपूर फिरायचंय. ऑडी गाडी घेऊन त्यातून मिरवायचंय. पाहिजे तेवढं झोपीन हवं तेच खाईन. पाहिजे तेवढं झोपीन हवं तेच खाईन. महिन्याच्या महिन्याला नवी पैठणी घेईन. महिन्याच्या महिन्याला नवी पैठणी घेईन. हवे तेवढे हवा तोच पहिला शो पाहीन सिनेमा. हवे तेवढे हवा तोच पहिला शो पाहीन सिनेमा. घरात घेईन टीव्ही फ्रीज आणि मिक्सर. मग काय केलं भांडण धरला आबोला. कळलं ना कुणाशी आबोला. मग काय केलं भांडण धरला आबोला. आणि अहो काय आश्चर्य झाला की हो माझा मार्ग मोकळा. कारण मला हवी होती लुसलुसीत पुरणपोळी त्यावर साजूक तूप. लुसलुसीत पुरणपोळी त्यावर साजूक तूप. नवीन जागा नवीन भांडी. आता मी वेगळी झाले बरं का भांडून जसं आपण सगळ्या झाले की नाही सगळ्या जणी. थोडं तरी घरात भांडण केलंय की नाही. नवीन जागा नवीन भांडी. अहो घर म्हटलं की काय नाही लागत. अहो घर म्हटलं की काय नाही लागत. नवीन संसार मांडायचा मग सुटले की नाही मागत. पण कसलं काय खटल्यातून आले म्हणून मला करमेना. खटल्यातून आले म्हणून मला करमेना. कामवाली मिळेना मिळाली तर परवडेना. कामवाली मिळाली तर परवडेना. बाजार करायचा बँकेत जायचं भाजी घ्यायची मुलांना शाळेत सोडायचं. एक ना अनेक कामं मात्र करणारी मी एक. आधी बरे होते हो बाबा भाज्यानं बँकेची कामं करत. जाऊ सामान भरे मला मात्र वेळच वेळ उरे. महागाई किती वाढली हे आत्ता मला कळले. काटकसरीने संसार कसा करावा हेही चांगलेच उमगले. उधळेगिरी बंद करून आता बचत मी करू लागले. महिन्याच्या महिन्याला साडी कुठली खरेदीची तर माझी हौसच पिटली. ऑडीतून कुठली मिरवते स्कूटरचे भाडे परवडेना. ऑडीतून कुठली मिरवते स्कूटरचे भाडे परवडेना. पायीच जाऊ लागले रिक्षा सुद्धा आता परवडेना. हॉटेलचं नाव काढताच हे तापू लागले. हॉटेलचं नाव काढताच हे तापू लागले. पिक्चरचं नाव काढताच मी झोपू लागले. पगाराच्या तारखेवर मात्र नजर ठेवू लागले. पगाराच्या तारखेवर मात्र नजर ठेवू लागले. कारण लुसलुसीत पुरणपोळी त्यावर साजूक तूप. वेगळं राहण्यात अजिबात नाही सूट. इतका सुंदर अभिनयाचा रंग अभिवाचनाचा रंग आज आपल्या पुढे सादर झाला. आणि आता आपण एका वेगळ्या मूड कडे जाणार आहोत. स्विच ऑफ दिस मूड अँड लेट्स स्विच ऑन टू द अदर मूड. आणि आता आपण काही छानसे गेम्स इथे खेळणार आहोत. म्हणजे सगळ्यांचाच उत्साह वाढेल आणि सगळ्यांनाच या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आनंद मिळेल. गेम्स या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या टप्प्याची सुरुवात करूया असं म्हणूया हवं. बलून्सच्या गेम बद्दल काही कुणाला सुरुवातीला रूल्स किंवा प्रोटोकॉल काही सांगायचं असेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं. कारण आय डोंट हॅव एनी नॉलेज अबाउट इट.
आपण एकच मिनिट बलून वरती टाकायचा आणि खाली यूज कर, खाली पडला तर आउट आणि खाली यायच्या आधी त्याला परत वर लोटायचं आणि हे गेम अरेंज करायचं.
जेवण करून झाल्यानंतर आता आम्ही सगळेच डान्स करणार आहोत आणि काकूंसोबत मी एका खानदेशी सॉन्गवर डान्स करते. त्यानंतर कृतिकाचा जबरदस्त असा डान्स परफॉर्मन्स सुद्धा झाला. यूट्यूबच्या कॉपीराईट इश्यूमुळे आम्ही आज कुठल्या सॉन्गवर डान्स करतोय ते सॉन्ग मी या ठिकाणी टाकू शकत नाही. आणि हो, ज्यांनी आज गुलाबी साडी नेसली त्यांचा तर आज गुलाबी साडी सॉन्गवर डान्स हा झालाच पाहिजे. आणि एंजलने जर एकदा डान्स करायला स्टार्ट केलं तर ती नंतर कोणाचेच ऐकत नाही. बाकीच्या बच्चे कंपनीने सुद्धा आज खूप जास्त एन्जॉय केले आणि डिवाइन ब्लिसच्या सगळ्या लेडीजने सुद्धा आज खूप जास्त एन्जॉय केले. रोजच्या कामाच्या गडबडीमुळे सोसायटीतील सगळ्या महिलांची रोज एकमेकांशी भेट होत नाही, पण हळदी कुंकूचे औचित्य साधून आज सगळ्यांनीच एकत्र येऊन खूप छान पद्धतीने आनंद साजरा केला. तर तुम्हाला आजचा हळदी कुंकू स्पेशल व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.